मुंबईतील बीकेसी मध्ये आग लागली आहे। फॅमिली कोर्टाच्या जवळील एका इमारतीला ही आग लागली आहे। अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झालेत। आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। बीकेसी मध्ये ही आग लागली आहे। मुंबईतनं ही बातमी समोर येते। फॅमिली कोर्टाच्या जवळील एका इमारतीला आग लागल्याचं पाहायला मिळतंय। दृश्य बघूयात। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। भीषण अशी आग लागलेली आहे। मुंबईतील बीकेसी मध्ये ही आग लागल्याचं पाहायला मिळतंय। फॅमिली कोर्टाच्या समोर जी इमारत आहे जवळील एका इमारतीला ही आग लागल्याचं पाहायला मिळतंय। हे दृश्य पहा, धुराचे लोट दूरवरून पाहायला मिळतात। त्यामुळे या आगीची भीषणता किती आहे हे या दृश्यांवरून आपल्याला पाहायला मिळतंय। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। 3 बंब आगी घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। गाड्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। भीषण आग लागलेली पाहायला मिळते। या दृश्यांमध्ये आपण बघतोय की धूर मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये पसरलेला आहे। फॅमिली कोर्टाच्या समोर एक इमारत आहे आणि या इमारतीतनं मोठी आग लागल्याचं पाहायला मिळतंय। एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण झी24 तासवर पाहतोय। फॅमिली कोर्टाच्या जवळील एका इमारतीला ही आग लागली आहे। मुंबईतील बीकेसी मध्ये आग भडकल्याचं पाहायला मिळतंय। धुराचे लोट दूरवरून पाहायला मिळतात। प्रचंड धूर या परिसरात सध्या पसरल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत सोनार सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, सध्या परिस्थिती काय आणि आग किती मोठ्या प्रमाणात लागली आहे? साधारण 3:30 पावणे 4च्या आसपास ही आग लागल्याचं समजतं आहे। त्याचबरोबर इकडे आता 3 अग्निशमन दलाचे बंब आलेले आहेत आणि विशेषतः आज सुट्टी असल्यामुळे फार मनुष्यहानी किंवा याचा प्रकार होऊ शकत नाही असा एक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे। प्रशांत, पण सध्या परिस्थिती काय? आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का आणि कुठल्या मजल्यावरती ही आग लागली? कारण प्रचंड उंच अशी ही बिल्डिंग दिसते दृश्यांमध्ये। नाही, ते सध्या अजून कळत नाहीये, पण साधारणतः इमारतीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या मजल्यावरती ही आग लागल्याचा अंदाज वाटतोय। नक्कीच प्रशांत, पण प्रचंड धूर सध्या या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। आसपास बरीच माणसं देखील आहेत। परिस्थिती काय? फायर ब्रिगेडकडनं काही माहिती मिळाली आहे या संदर्भातली? नाही, सध्या तरी ते आग विझवण्याचे प्रयत्न जास्त करतायत, पण इथे अजूनही अग्निशमन दलाचे बंब येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नक्कीच धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।